गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज बोलो श्रीमद विद्याधीश तीर्थ स्वामी गुरु महाराज की बोलो श्रीमद विद्याधीश तीर्थ स्वामी गुरु महाराज की गोविंद पुस्तकाली मठाधीश की गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गोकर्ण मठ के गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज श्रीमद विद्याधीश तीर्थ स्वामी गुरु महाराज की गोकर्ण पुस्तकाली मठाधीश की गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गोकर्ण पुस्तकाली मठाधीश की श्रीमद विद्याधीश तीर्थ स्वामी गुरु महाराज की गोकर्ण पुस्तकाली मठाधीश की श्रीमद विद्याधीश तीर्थ स्वामी गुरु महाराज की श्रीमद विद्याधीश तीर्थ स्वामी गुरु महाराज की श्री गोकर्ण पुस्तकाली मठाधीश की गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गोकर्ण मठ के गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गोकर्ण मठ के गुरु महाराज श्रीमद विद्याधीश तीर्थ स्वामी गुरु महाराज की श्री गोकर्ण पुस्तकाली मठाधीश की सर्व समाज बांधवाला विनंती त्यांनी शांत रीते जागेवर बैसून घेऊन आता थोडे वेळ भितरी परमपूज्य स्वाम्याने वेदिकेर आगमन जाता आणि त्यात मागीर आमगे सभा कार्यक्रमात सुरुवात जाता सर्व समाज बांधवांनी शांत रीते बैसून घेऊन नहीं यहाँ से हो जाएगा तो डिस्टर्ब हो जाएगा ना पीछे से Nah,
वायर वायर उसको बोलो ना वायर डालो ना वायर सर्व जनाला विनंती शांत रीतीर बैसका शांत रीतीर बैस म्हळ्यार चिकेची पंचायतीक मार्का म्हूण दिसता ताजे बदलाक आमी रामाले भजन करुया स्वाम्यान येवू ते जायना वा होते बस हाल ना या भितर बशा रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः सीताय पतये नमः। श्री राम जय जय राम ओम श्री राम जय जय राम श्री राम जय राम ओम श्री राम जय जय राम ओम श्री राम जय श्री राम जय श्री राम जय जय राम ओम श्री राम जय श्री राम जय श्री राम जय जय राम ओम 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 श्री राम जय श्री राम जय श्री राम जय जय राम ओम श्री राम जय श्री राम जय श्री राम जय जय राम ओम 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 श्री राम जय जय राम। नाम स्मरणे मुनिजन तरले तारक मंत्र करा हरिनामाचा
प्रताप पाहा सांगा नेमी दाखिला देवा नामस्मरणे करिता ध्रुवा अडल पव पावला ओम श्री राम जय राम जय जय राम ओम श्री राम जय राम जय जय ओम श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम 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 श्री राम जय राम जय जय राम उपमन्यु बाळकासी त्याने शिरसिंधू धीरला जालिंदर जोगिने त्याने शिष्य अमर केला ओम श्री राम जय राम जय जय राम 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 जय. आता स्वाम्याला वेदिकेत आगमन जाता सर्वांनी उठ आणि राबका म्हणून विनंती. बोलो श्रीमद विद्याधीश तीर्थ स्वामी गुरु महाराज की, गोकर्ण पर्तगाळी मठाधीश की. बोलो श्रीमद विद्याधिराज तीर्थ स्वामी गुरु महाराज की. बोलो श्रीमद विद्याधीश तीर्थ स्वामी गुरु महाराज की. आता सर्वांक होत असले म्हण काय परमपूज्य स्वाम्याले आगमन जाल्लें आसा. आयची हे सभा कार्यक्रमाक हांव स्वाम्याले अनुमती घेवन प्रारंभ करयता. सुरवेक आमगेले वेदमूर्ती वैदिक वृंदा तर्फे वेदघोश हांव सक्कट भटमामांक विनंती करतात आनी वेद घोश करून सभा कार्यक्रमाची सुरवात करता. हरि ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः. ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु.
ॐ शान्ता पृथिवी शिवमन्तरिक्षं द्यौर्नो देव्यभयन्नोऽस्तु शिवादिश प्रदिश उद्दिशो न आपो विद्युतः परिपान्तु सर्वतः शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ स्वागत गीत आमगेले महिला वृंदातर्फे गुरु विण नाही तुझा आधार, गुरु विण नाही तुझा आधार, रडता पडता कोठे अडता, रडता पडता कोठे अडता, तोच नेत से पार, नाही तुझा आधार, गुरु विण नाही तुझा आधार, गुरु परमेश्वर गुरु माऊली, सदा कृपेची देई साऊली, गुरु परमेश्वर गुरु माऊली, सदा कृपेची देई साऊली, भक्तांसाठी गुरु होऊनी, भक्तांसाठी गुरु होऊनी, देव घे अवतार, नाही तुझा आधार, गुरु विण नाही तुझा आधार, स्मरण करावे नाम वदावे, वंदन पूजन करिता भावे, स्मरण करावे नाम वदावे, वंदन पूजन करिता भावे, प्रसन्न होते गुरु माऊली, प्रसन्न होते गुरु माऊली, सुख दे अपरंपार, नाही तुझा आधार, गुरु विण नाही तुझा आधार, रडता पडता कोठे अडता, रडता पडता कोठे अडता, तोच नेत से पार, नाही तुझा आधार, गुरु विण नाही तुझा आधार, जय गुरुदेव श्री गुरुदेव, 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 जय गुरुदेव।
हॅलो. स्वागत गीत जाली मगिरी आज ही आमकां पुणेकर गौड सारस्वत ब्राह्मण समाजाक अत्यंत भाग्याचो दीस. स्वाम्यालें आगमन जालां पुनान तूं मुखावयल 10 दीस स्वामे आनी स्वाम्याल देव म्हळ्यार आमगेलो प्रितीचो श्री रामदेव वीर विठ्ठल हांगासर आमकां सगळ्यांक तागेली एक सेवा करची, स्वाम्याल सेवा करची हें अनुग्रह हें भाग्य स्वाम्यांनी दिलेलें आसा. सो असल स्वाम्यांक आतां एक स्वागत करचे खातीर हांव आमगेले शाखा मठाचे जॉयंट सेक्रेटरी श्री रविंद्रनाथ शानभोग हांकां निवेदन करता, रिक्वेस्ट करता तांणी येवन एक स्वागत पर 2 उतर उलोवपाक ती म्हण. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुभ्यो नमः. हें स्तोत्र आमकां सानपणा देखून शिकयलेलें आसा. आज गुरू मुखार राबून हें स्वागत भाशण करचें भाग्य आमकां मेळ्ळेलें व्हड म्हण लेखता. प्रथम जावन आमगेले कुलदेवाक नमस्कार करून हांगा मठादेव वीर विठ्ठल रामदेव वीर विठ्ठलाक नमस्कार करून वृंदावनस्थ सक्कड स्वामीक नमस्कार करून आनी हांगा पिठार विराजमान जालेले विद्याधीश स्वामीक नतमस्तक जावन म्हगेले 2 स्वागत भाशण उतर सांगच्याक इच्छा पावता. आमी स्वामीक केन्ना म्हणल्यार पुणे मठा देखून शाखा मठा देखून इन्विटेशन दिता आसता प्रतिपिटी गेले तेन्ना. आतां लास्ट टायम आमी चातुर्मासा वेळार स्वाम्यान चातुर्मासा बशिल्ले तेन्ना तांगेला एक विनंती दवरली अशें आमकां 10 दिसाक मोक्काम दिवका स्वामी म्हणून. ते कसने रिएक्ट करनी स्वामीन कडेर दिग्विजय उत्सवा वेळार आमकां फस्ट पाळी ते गेट आनी केलेले ते गेटा येदराक आमगेलें नशीब कसो म्हण गोतना फस्ट पाळी आमगेलेंची कडेर श्रीकांत अण्णा वयर वचून स्वाम्या माल घालच्याक फुडेंची स्वाम्यान सांगली काय आमी काशी वच फुडें चातुर्माशा बेच फुडें तुमगेला येवन राबून वताची मोक्काम दिवन करून वताची म्हणून सांगले काय. सो थंय आमगेले श्रीकांत अण्णा थंयच माल घालचे पळोवन वयर सकयल पळोवन ते राबलो. सो तें एक कसं म्हळ्यार ताका शब्दान वर्णन करचें जायना. ते एक्सायटमेंट म्हणटा की कसं करता वतना जाल्यार स्वाम्यान सांगिल्लें उत्तर सत्य करून हांगा आज आगमन करून आज ते बरोबर तांगेले कसं आमगेलो विश्वास दवरून ताणें हांगा येवन मोक्काम करून आज देखून सुरवात जालेली आसा. हे मोक्कामा वेळार कसं नमुने सेवा न्ही आसाची सकट जनान हांगा आयलेले सकटा जनांना डेली भाग घेवन तांतू सहकार्य करता. तशेंच आतां स्वाम्यान आमगे विश्वास दवरून ह्या फाटी मोक्काम हांगा 10 दीस आमकां दिल्लेले निमित्त तांकां आमी खुशी करून तांगे मन खुशी दवरता म्हणून अशें आमी प्रयत्न करताची. तशेंच लास्ट 2 वर्सां फुडें अचानक तांणी आमकां मोक्काम दिलेलें त्या वेळार आमी गेले कसं लायक सेव केला की कसं म्हणून वतना जाल्यार ह्या फाटी आमगेले पूर्ण हें एफर्ट घालून घेवन करता म्हणून घेवन आमगेलो विश्वास आसा. तशेंच हाजे मुखार वरें स्वाम्यान लास्ट टायम आमकां उलयतना अशें सांगिल्लें एक फाटी मठ जाल्यार हांगा चातुर्मास करया रे म्हणून घेवन. सो त्या चातुर्मास वरें आमकां हांगा खोल करून दिता म्हणून विश्वास दवरता आसाचे आमी. अशें हें 2 उतर सांगून हांव कसं चूक केल्यार की गोतना स्वाम्याक मनस्पूर्वक जावन सकलाने मठ कमिटी तर्फेन सकट हांगा राबिल्ले समाज बांधवा तर्फेन
स्वागत करता असतं. तशीच हांगा गांवां दिकून परगांवां दिकून आनी खंय खंय धूर दिकून पावस आसल्यारीची ताची हें करनाशी हांगा घेवन सहभागी जाल्ले समाज बांधव सुमार आसाची सगळ्यांक विनंती म्हळ्यार अशींच प्रतिनित्य तुमगेले बंधू बांधवांक सगळ्यांक वट्ट करून हांगा घेवन जावचे प्रत्येक कार्यक्रमांत सांग जावका म्हणून विनंती करताची म्हगेले 2 उतरां सांग करता. अंत कसं चूक जाल्यार स्वाम्यान ते क्षमापण करता म्हणून निमगिताची म्हगे उतर राबयता. पुणेकर समाजातर्फेन स्वाम्याक स्वागत जालें मागीर हांव आमगेले पुरे ते भटमा मुकुंद भटमामांक विनंती करता मुखावेल 10 दीस अनेक नमुन्याचे पुजा विधान हांगा जावं चलचें आसा. हाची बद्दल एक थोडी म्हायती हांगा उपस्थित आमगेले समाज बांधवांक तांणी दिवका म्हणून तांगेले एक हांव विसरलो. आमगेले शाखा मठातर्फे स्वाम्यांक पाद्यपूज करच्याक हांव आमगेले अध्यक्ष श्रीकांत प्रभमाम आनी उपाध्यक्ष प्रसन्न बिचू मामाक विनंती करता.
स्वाम्यांक शाखा मठातर्फे आणि आमगेल सर्वालतर्फे पादपूज जालेले आसा. आता आमगेल पुरे भटमाम मुकुंद भटमाम म्हाका विनंती करता, मुखार येवचे 10 दीस अनेक नमुन्याचे देवाक सेवा अर्पण करचे आसा. हे सर्व सेवेचे एक संक्षिप्त विवर आमकां सगळ्यांक तिळसुका, आमकां सगळ्यांक कळोवका म्हणून तांगेले हांव विनंती करता. श्री मुकुंद भटमाम. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः. समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कन्यनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणाद् भवेत्. ब्रह्मान्ताः गुरवः साक्षादिष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि. प्रथम जावन श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाचो परमपूज्य स्वाम्यालो परंपरानुगत समस्त गुरुवर्याला आराध्य देव श्री सीतापती रामचंद्राक वीरविठ्ठलाक मुख्य प्राणा नमस्कार करून परमपूज्य समस्त वृंदावनस्थ गुरुवर्य सहित श्रीमद विद्याधिराज तीर्थ स्वामेले चरणारविंदा नमस्कार करून विद्यमान आमगेले विद्याधीश स्वामेले चरणारविंदा नमस्कार करून हांगा आमगेले पुणांतू सर्व आमगेले गौड सारस्वत ब्रह्मवृंद एक जावन परमपूज्य स्वाम्यांक विनंती केले प्रमाणे स्वाम्यान हांगा 10 दिवसाच मुक्काम दिल्ली तसले एक अत्यंत होड पुण्यतम शुभ समय हो. हे समयांतू दिननित्य वीर विठ्ठलाली रामदेवाली पूजा परमपूज्य स्वामीले करकमलान जाताचीच विशेष जावन एक समाजांतू एक धार्मिक प्रवृत्ती देव गुरु धर्म आचार विचार देवपूजा असल पूरा एक हाजी एक मार्गसूची म्हळ्यार एक संस्कारयुक्त आमगेल्या समाजाक हे समयाचेर एक कसलें तरी एक धार्मिक विधी विधान हांगा जावका अशें म्हणून सांगून आमगेले समाजाच्यान हांगा विनंती केल्ले प्रमाणे स्वामीन मार्गदर्शन दिवन 10 दिवसांतू 10 देवाल उपासन जाता हांगा. म्हणून आपण कितले जाले 10 म्हळ्यार कसं न्हय 10 अवतार आमगेले देवाले विष्णू परमात्माले तसल एक 10 अवतारांतुले कशी की म्हळ्यार सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति. इतले प्रतिनित्य एक देवाल उपासना अशी नाही उपासना. शालग्राम स्वरूपी महाविष्णू नित्यं सन्निहितो हरिः म्हणून सांगले. शालग्राम पूजा ही पूर्व जन्मार्जित सुकृत कर्मफलान मेळचे तसले. हे वैष्णवांक योग्य जावन आशिल्ली तसा आराधना दिननित्य घरांतू शालग्राम पूज करून देवाला अर्चन करून ताजे तीर्थ घेवन देवा नैवेद्य करून तीर्थ घेवका म्हणून कितले घराण्यांच्या देवांतू घराण्यांच्यो देव शालग्राम स्वरूपी कितले घरा कडेन आसा. आतां पुरा ते शालग्राम पुरा देवाले घरा कडेन उपासन करचे जायना अशीची देवस्थानां होऊन दवरले आसात जाल्यार हो एक अमूल्य अवकाश तुमकां स्वाम्यान दिला. ही सेवा शालग्राम दवरगे न्हू शालग्राम पूज करगे न्हू ताजे अष्टोत्तर तुळशी अर्चन हे पुरा आसा न्हय हे अशी अलभ्य लाभ हो अचानक मेळचे तसले वेवस्था अशी हो एक लाभ तुम्ही सर्वांनी एक समाजांच्यो एकत्र जावका एक धार्मिक प्रवृत्ती धार्मिक संस्कार हो जागृत जावका अशें म्हणले उद्देशान सेवा भाग जावंक न्हू एक शालग्रामाची प्रतिनित्य एक पूजा विधान विविध देवान नांवान अशी दवरल्या. हांगा प्रत्येकल्यान सहभाग घेवका. कितले दिवस उरचे स्वाम्यान सांगा. 8 दिवस 8 दिवस पूजा आनी ते भितर प्रतिनित्याक एक देवाल उपासन आसा. तुम्ही 10 दिवस आसा फाल्यां करया परां करया म्हळ्यार हांगा जावंक गेलें. स्वामी हांगा 3 तारखे भायर सरता 3 तारखेक आसा ना फाल्ल्याच्यान सुरू कोणेंय चुकचें ना. बरें ह्यो अवकाश हो कित्याक म्हळ्यार प्रत्यक्ष गुरुले आशीर्वाद मेळटा प्रत्यक्ष गुरुले एक समस्त एक प्रसन्न तुमकां दृश्टी प्राप्ती जाता आनीक ते निमित्तान देवाले सेवा करचे एक अवकाश स्वाम्याल उपस्थिती भितर तुमगेल्या घरा कडेन स्वाम्या व्हरून करचे पूज काली पाद्य पूज मात्र करचे तुमी गेल्यार जाल्यार देवाक स्वाम्यान हांगा आसतना स्वाम्याल उपस्थिती भितर एक देवपूजा शालग्राम पूजा जावका रामदेवाले राक म्हळ्यार हें अशी न्हय. हें हाजें फल कितलें म्हणून विचार नाकाच. आयचे आज मेळना जाल्यार तुम्ही स्मरण केलें तेन्ना तो रामदेव तुमकां तुमगेलो परिचयाचो देव रामदेव हे नव्हे तो रामदेव तुमकां अनुग्रह करता. अशी फाल्ल्या दिवसांतू अशी प्रतिनित्य करेक्ट 8:30 घंटेरी प्रतिनित्य एक देवाले पूजा दवरल्या.
यजमानत्व असताना तुम्ही कोण कोण अवकाश घेतला म्हणून गोत ना जाल्यार सर्वान अवकाश घेऊ का हांतू हे अलभ्य लाभ हो किमलभ्यम भगवती प्रसन्ने श्रीनिकेतने स्वाम्याल उपस्थिती असल विद्ये भितर गेले योग्य रीतीने शालग्राम स्वरूपी परमात्मा उपासना करचे शालग्राम शिला स्पर्शम ये कुर्वन्ति दिने दिने म्हणून सांगले शालग्राम अपुळेरीची सर्व ब्रह्महत्या दोष निवारण जात खंय म्हणून आपण शालग्रामा पूज केलं कसं मिळतं ते सांगचे जायना कितलं म्हणून कला नारहंती षोडशीम शालग्राम पूज केल्यार ताजे अत्यंत अमूल्य पुण्य मेळता अशें म्हणून सांगलें ताजे वेल्यान फर्स्ट दिवस फाल्यां वार खंयचो गुरुवार बृहस्पती वासर आहा म्हणटात आमगेलो बुधवार असल दिवसा धरून आमगेले हांगा विष्णूल पूज दवर सुरू जाता फर्स्ट फाल्याक विष्णूल दिवस हो बुधवार म्हळ्यार अशी प्रत्येक दिवसाक एक उपास्य देवता अधिष्ठान देवता उपासना संतो फाल्या दिवसांतू विष्णूल पूजा अष्टोत्तर शतनाम पूर्वक विष्णू पूजा फाल्यां शालग्राम पूजा आनीक परांक ब्रस्तार दिवसो गुरुवाराच्यो अधिष्ठात्र देवता आमकां वैष्णव संप्रदायांतू वेदव्यास प्रथम चातुर्मासा पयशी वेळा वेदव्यासाली पूज करून चातुर्मास सुरू व्रत दीक्षा स्वीकार तशी फर्स्ट वेदव्यास खंय येवन पावलो म्हणून गेलो पूण आयलो वेदव्यास तुमगेलो देव आमगेलो आदि गुरु तस्सल ते उपासक जावन येशील तसले गुरु जे उपास्य देवता वेदव्यासाले पूजा चातुर्मासा की ना पयलीं तुमकां फर्स्ट हांगा मेळ्ळो हो देव वेदव्यासाली परांग प्रस्तार दिवस ताची पूजा तुळशी अर्चन शालग्राम पूजा प्रतिनित्यस तशींची शुक्रवार दिवस करेक्ट 8:30 घंटे रे शुक्रवाराच्यो अधिष्ठात्र देवता महालक्ष्मी लक्ष्मी केन्ना येना नारायण असल्या मात्र लक्ष्मी येवन पावत थंय लक्ष्मी सोड नारायण ना नारायणा सोड लक्ष्मी ना म्हणून आपण लक्ष्मी नारायण पूजा खंयची शालग्राम पूजा विशेष रूपार पूजा तशींची तेच दिवस शुक्रारा सामूहिक कुंकुमार्चन तुम्ही सर्वान करचे आसतना प्रत्येकल्यान भाग घेऊ का तशींची शनिवार दिवस मन्यू सूक्त वायुस्तुती मन्यू म्हळ्यार हनुमंत मुख्य प्राण आम्ही मुख्य प्राणांतर्गत श्री सीतापती रामचंद्र हा म्हणता पळय तुम्ही रामनाम म्हणून काय रे तोच तो फर्स्ट आम्ही केलेली सेवा पावयतल देव कोण मुख्य प्राण आंजनेय ते आंजनेयाले मन्यू सूक्त तशी वायुस्तुती हे मध्वाचार्यान रचना केली तसले वायुस्तुतीन पठन करून मधुचो म्होवाचे अभिषेक म्होवा अभिषेक म्हळ्यार हनुमंताक अत्यंत प्रीतीकर तेच तो म्होव आम्ही स्वीकार केले आमकां ज्ञानदायक बुद्धिदायक आरोग्यदायक चैतन्यदायक शक्तिदायक हे पुरा हनुमंता मुखार बेळचें तदनंतर आदित्यवार दिवस रामाले पूजा तुम्ही इतले दिवस रामनाम जप केला पळया तो राम हांगा प्रत्यक्ष 5.5 वर्साचे रामदेव हांगा 10 दिवस पर्यंत उरता हेच समयाचेर तुमकां रामाल उपासन करचे एक अवकाश दिला रामाष्टोत्तर शतनाम पूर्वक शालग्राम पूजे तदनंतर ते दिवस तप्तमुद्रा धारण 9 घंटे तदनंतर संजे रे 5 घंटे रे परत आनी रामाली पूजे दवरले एक मंडल रचन करून तांचो राम आवाहन करून राम सीताली पूजती विशेष रूपाचेर तदनंतर सोमवार दिवस कृष्णाष्टोत्तर शतनाम पूजन पूर्वक शालग्राम पूजे आनीक तेच दिवस सांजेर 6 घंटे रे आमगेले आदि गुरु मध्वाचार्यान रचन केलें तसले 12 स्तोत्र पूजा हेमे बी पळोवप तशें आसा हांतू बी एक योग्य यजमानत्व की अथवा सेव करचे हांतू बी एक व्हड अवकाश आसा कित्याक म्हळ्यार हे 12 स्तोत्र म्हळ्यार पुरा संवसारांतुलें कलिमल प्रणाशन करता तसलें स्तोत्र मध्वाचार्यान रचन केलें तसलें तसल ते मध्वाचार्यान रचन केलें तसलें तांकां बी तो उडपीच्यो कृष्णो शिलामय मूर्ती जड जाले तेन्ना तांणी हें 12 स्तोत्र म्हणत प्रतिम हुगूर जायता येईल खंय तशें आमी देवा उपासन करता जाल्यार पालखी धरता जाल्यार गोविंदा म्हणचेच पळय हे प्रमुख्य ताजे वेल्यान हे 12 स्तोत्राचे बी संदेरे स्तोत्र पठनाचं पूजन तशींच मंगळवार दिवस महागणपती उपासना ती दुर्वार्चन पूर्वक विश्वंभर रूपी महागणपती पूजन ते दिवस 8:30 घंटे रीच परत 2 तारखेक बुधवार दिवस व्यंकटेश अष्टोत्तर सहित शालग्राम पूजन ते दिवस व्यंकटरमण येवन पावता हांगा पुणांत ते व्यंकटरमणाल पूजा आनीक संजेर 5 घंटे रे धार्मिक सभा कार्यक्रम धर्मसभा अशी प्रति दिवस रात्री विविध हांगा कल्चरल प्रोग्राम आसत
धार्मिक कार्यक्रमांचे मात्र तुमकां सांगलें हांवें 8:30 घंटेर प्रत्येक कार्यक्रम हो आरंभ जाता दय करून प्रत्येकल्यान हांतू कोण कोण यजमानत्व घेतिल्लें आसा की घेनाशिल्लें आसा की तांतू योग्य रितीन सहभाग घेवन अल्ली हो मेळिल्लो अवकाशांतल्यान वंचित जावचे ना प्रत्येकल्यान हांतू सेव कोरका आनी ते देवाली सेव कोरका सेव करून तुमी कृतार्थ जावका तन्मूलक आमगे संवसारांतले सर्व कष्ट दुःख चिंता निवृत्तीचे मार्ग परमपूज्य स्वाम्याल आशीर्वादान परमदेवता परमात्मा श्री मुख्य प्राणांतर्गत श्री सीतापती रामचंद्रारे वीर विठ्ठला अनुग्रहान तुमकां सर्वांक तो देव तुमगेले कष्ट निवृत्ती करून इष्ट साधन दितलोच म्हणले एक विश्वासपूर्वक तुम्हा परमपूज्य स्वाम्याल चरणारविंदा नमस्कार करून 2 उतर समाप्ती करता सर्वांक धन्यवाद. सकाळी प्रतिनित्य स्वाम्याल देवाक 7 घंटेरी नैर्माल्य विसर्जन पूजा तशींच प्रतिनित्य मध्यान्न पूजा 1 घंटे 2 1:30 आरंभ जाता स्वाम्याल देवाल पूजा 12 12:30 जाता अशी हे कार्यक्रमांक म्हणणे सकाळी जनांची तुमगेले कसन तुम्ही हांगा सुप्रभात की तुम्ही कसन ते तुम्ही नियोजन केलें की 7 घंटे स्वाम्याल देवालय आरंभ निर्माल्य विसर्जन पूज जाता प्रतिनित्य सकाळाचेर हांगा 2 मिनिट बी अशी मागशी मुखार तास घेतल्यान जावचे विषय ना करेक्ट समयानुसार प्रत्येक कर्तव्य जाता पण तुम्ही सक्रिय सहभाग घेवन धन्य जावका अशी म्हणून विनंती करत सर्वांक धन्यवाद नमस्कार. मुखावयले येवचे 10 दीस 10 विंगविंगड नमने देवाक शालिग्राम सहित पूज जाता ताजे महत्व कसं नाही म्हणून मुकुंद मामान आमकां मनान तो हाडून दिलेलो आसा. आमी सक्कड पुणे समाज बांधव हाजो नक्की लाभ घेतली ती आणि हरिगुरू कृपेक पात्र जातली म्हणून विश्वास व्यक्त करताची. आता आमी सकड वाट पळयत आशिल्ले स्वाम्याले वचनामृत आयकुच्याक स्वाम्याले आशीर्वचन कोरून आमकां कृतार्थ कोरका म्हणून स्वाम्याल चरणारी विनंती करता. मंगलम भगवान विष्णु मंगलम मधुसूदन मंगलम देवकी पुत्र मंगलम गरुड़ध्वज श्रीरामं हनुमत सेव्यं श्रीकृष्णं भीम सेवितं श्रीव्यासं श्रीमदानंद तीर्थ संसेवितं भजे. ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्म. श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ओम. पुणा आमगेले गोडंबेवाडी स्वस्थानारी आनी स्वशाखा मठांक काय जालें ना किंतु शाखा मठ ही मुखावेल दिवसांतू शीघ्रातिशीघ्र हांगा करचे तसले प्रयत्न आणि आलोचन विचार सर्व ही आसा किंतु योग्य समय येवका म्हण कितें तरी आमी राखत आसाची. योग्य समय केन्ना येता तेन्ना मुद्दाम आमी हांगा शाखा मठ निर्माण करतालेची किंतु आतां तात्पुरतीक हांगा शाखा मठ एक सांकेतीक जावन घेवन हांगा निर्माण जाल्लो आसा आनी हांगा ही प्रति शेनवार आयतारा हांगा म्हयन्याचे राम नाम जप हांगा घडत आसा. पयले एक संदर्भ आशिल्ले की पुणा मुक्काम म्हळ्यार स्वामी बेळगांव मुक्काम तुलेन डायरेक्ट एक मुंबई मुक्कामा वचचे आशिल्ले. ताजे मध्य येवचे 2 व्हड महत्वाचे गांव म्हळ्यार आमकां कोल्हापूर आनी पुणा. थंय लागीं 30 वर्सां नंतर 40 वर्सां नंतर वचचे म्हळ्यार जीवमानांतूची 1-2 पंत गेल्यार व्हड आशिल्ले किंतु आज ही हांगा एक स्वस्थान ना एक जाग हांगा घेतिल्ले निमित्तान स्वाम्याला ते 2 वर्सांतू दुसरे पंत हांगा मोक्काम जावचो संदर्भ आमी पळयत आसाची.
सो एक गावान तू एक शाखा मठ जल कुडे ना कडे स्वाम्याक वैके एक जबाबदारी येता आपापल्या शाखा मठा वचून गेनू थंयचे जनांक एक योग्य रितीरी कसन एक मठ परंपरा आस की ना एक कसन एक काम गेले समाजाचे एक परंपरा चोलनास की ते समाज बांधवांक तिळसूच की हाजी एक जबाबदारी वाढत वता. आताची सांगिल प्रमाणे 11 वर्साच्या आमगेल्या चातुर्मास्य वाराणसी क्षेत्रांत आशिल्ल्या निमित्तानं ॲक्च्युली कशी आशिल्ली की म्हळ्यार बेळगांव आयले, बेळगांवांतल्यान मुंबय वच्चे, किंतु आतां आमी येताना कोल्हापुराक वैके वचून गेनू थंय वैकेची जप केंद्र आशिल्लें. कौसल्या नंदनह म्हणून गेनू थंय जप केंद्र आशिल्लें. थंय एक 2 तास तांगे वटू जप करून गेनू कडेन आतां रघुकुमार म्हणल्यार आमगेले हे जप केंद्राक आमी येवन घेवन पावले. आतां जावका जाल्यार तुमगेले अनेक अवकाश आसा, खंय पिंपरी चिंचवाडा लागीं थंय देवस्थान आसा थंय करता, किंतु आमगेले हांगा शाखा मठ आसतना आमगेले हांगा जाग आसतना हांगाची आमी अमरावती हांगा इंद्र पदवी कसन आसा, इंद्रा लोकची अमरावती तसल अमरावतीची आयच्या दिसाक हांगा सृश्टी जाले. थंयची आमी रामनाम जप रामदेव वीर विठ्ठलाल पुजा करका म्हणून गेनो आमी इच्छा अभिव्यक्त केले. पनवेल चातुर्मास जाले नंतर आमी फर्स्ट टायम हांगा मोक्काम दिल्ले. आतां वापस वाराणसी चातुर्मासा पयले वापस आमी हांगा मोक्काम दिता आसाची. त्या न्हयशीची ॲक्च्युली पुणांतल्यान आमी मुंबय वचका, किंतु मध्य आमगेले गुरुवर्य स्वामेले पुण्यतिथी येता आशिल्ल्या निमित्तान वापस आमकां गोवा वचका पडटा. ना जाल्यार तसले कसले संदर्भ ना जाल्यार आसल्यार पुणांतल्यान आमी डायरेक्ट वडाला वचून वडालांतल्यान वाराणसी वचचे तशी आमगेले रूट आशिल्ले. किंतु मध्य आमगेल्या प्रिय गुरुवर्य स्वामेले पुण्यतिथी आचरण करका म्हळ्यार कितें आनी प्रिय गुरुवर्य स्वामेले वृंदावन पर्तगाळी आशिल्ल्या निमित्तान पर्तगाळीक वचून गेनू आमी थंय पुण्यतिथी आचरण करून कडे थंयतल्यान मुंबय येवन कडेरी आमकां वाराणसी वचका पडटालें. किंतु कसनय जाल्यार वैकेची गुरुले आमी वृंदावन जाले नंतर तांगेले पुण्यतिथी आमी खंयचेय रितीरी लोप करचेक जायना. त्या निमित्तान आमी खंयचेय परिस्थितीर खंय आसल्यार वैकेची आषाढ शुद्ध दशमी दिवसाक पर्तगाळी आमी उरूका पडटा. त्या निमित्तान आमी 3 तारीखा भायर सरताची 5 तारीखाक प्रिय गुरुवर्य स्वामेले पुण्यतिथी आचरण आसा. आताची सांगिल आसा की हे जागाव कसन आहे कितें आमगेले 22वे स्वामे म्हळ्यार आमगेले परम गुरु स्वामेल काला तुलेनची म्हळ्यार लागीं 1950 तुलेनची एक स्वामेल मना आशिल्ले की पुणांत एक मठ जावका जाग घेवका म्हणून गेनू परम गुरू काला तुलेनची. तेन्ना आमी प्रथम पंथ हांगा आयले तेन्ना हाजे विशय वैके सांगिल्लो आसा. मठ परंपरेचे खंयचे खंयचे स्वामे पुणा येवन गेले, खंय खंय राबिले, कोण कोण पादपूज केल्ले हे इत्यादीक आमी पयले टायमार आयले तेन्ना आमी उट्टू हे विशय सांगिल्लो आसा. हे पुणांतू शाखा मठ जावका म्हणून गेनू आलोचन केले, दूरदृष्टी दवरिल्ले तसल स्वामी म्हळ्यार आमगेले परम गुरू स्वामी. तांणी डेक्कन जिमखाना लागींची तांणी जाग घेतिल्ले. डेक्कन जिमखाना आशिल्लो प्रायम प्लेस आतांचे कालमानाक गेल्यार फर्ग्युसन कॉलेज आसा. ते फर्ग्युसन कॉलेजा लागींची स्वामाक कसकी जागेचे तेन्ना एक प्रस्ताव आयिल्लो कडे खंयची ट्रस्ट कसकी जावन गेनू ते मुखार सिलना कडे थंयची ते विशय समाप्ती जाले कडे मुखार सून वेलना कडेरी 1917 टू आमगेले 72 लागीं आमगेले परम गुरू स्वामी गत जाले कडे आमगेले स्वाम्यान मस्तितले प्रयत्न केले. हांगाच उट्टू अथॉरिटी तुमगेले PMC PMRDA उट्टूच कडेन पिंपरी चिंचवाड म्युनिसिपल कॉर्पोरेशन पुना म्युनिसिपल कॉर्पोरेशन उट्टू जाले लास्ट PMRDA लागीं आयले. पुना मेट्रो पॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट PMRDA तांगेल अंतर्गत आतां हे एक जाग भूनिवेशन कसन आसा ते आमकां प्राप्त जालें. म्हळ्यार इतलें उट्टूची आमगेले परम गुरून प्रयत्न केले, आमगेले गुरुवर्य स्वाम्यान प्रयत्न केले. अंतिम जावन गेनू आमगेले कालांतू हे एक भूनिवेशन
देवाल अनुग्रहन हंग प्राप्त जावन उभय स्वाम्याले ही इच्छा परिपूर्ण जल तसले एक समाधान आमके एक हंगासा समाज बांधवांकही असा म्हणून आम्ही लेखताची तसले परम गुरुले आशीर्वादातुलेन आरंभ जले पुन्हा कालाक तेतकून हक्का पुण्यनगरी म्हणताची पुन्हा पुन्हा म्हणल्यार वैकेची हक्का मूलभूत हक्का पुण्यनगरी म्हणून हंग सांगताची सो असले एक पुण्य पावन जलील तसले हे एक भूमी तसले पुन्हा अंतू आमके एक रामदेव वीर विठ्ठलाल अनुग्रहान परम गुरु स्वामेले तशी प्रिय गुरुवरे स्वामेले आशीर्वादान हे एक भूनिवेशन प्राप्त जल्ले हे आम्ही तांकाची तांगेल गौरवा कितीरी तांगेले संकल्प परिपूर्ण जावच कितीरी आम्ही हे भूनिवेशन प्रिय गुरुवरे स्वामेले प्रथम पुण्यतिथी पहिलेची आम्ही हे घेवची तशी निर्धार करून घेऊ आम्ही तांगेले पुण्यतिथी पहिले तांक समर्पण करका म्हणून लेखले त्या निमित्तान तेहीची प्रिय गुरुवरे स्वाम्यानं आमगेल हस्तेनं त्यांनी करूसून घेतले सो इतले एक आम्ही सांगतात न्ही एक इमोशनल अटॅचमेंट कसं म्हणताची तेन्ना तुलेन प्रयत्न करत असाच लागी लागी 70 वर्ष तुलेन प्रयत्न चालस परम गुरु स्वामेल काल तुलेन कडे अंतिम जावन 2022 अंतू हे प्राप्त जाले आणि आता लागी लागी 3 वर्ष जाग घेऊन भूनिवेशन घेऊन 3 वर्ष जाल्ला आसा मुकाविल दिवसान मस्तीतले आलोचना आम्ही दवरिल आसा संदर्भ आयलतना हाजे बद्दल आम्ही अभिव्यक्त करताची आताची वैदिकांनी तुमका फाल्ले तुलेन कसकसन हंग कार्यक्रम जाता कसकसन देवाले उपासन करचे जाता म्हणले विषय उठू तुमगेले जरा प्रस्तुत केले आता तुमगेले एक मनांत एक प्रश्न येताले भटमामान सालिग्राम पूज सांगले बुधवार दिवस विष्णू हे ते उठूची सांगले एक हवन वैके दवरिल ना म्हणून तुमक दिसताले एक हवन वैके ना एक होम हवन कसने ना खाली सालिग्राम पूज के हे के कारण तात्पर्य कसन की म्हळ्यारी हानी हवन बरोवन घेवन आयिल्ले हे हवन करे व्यंकटेश मूल मंत्र हवन करे कृष्ण मूल मंत्र हवन करे विठ्ठल मूल मंत्र हवन करे इत्यादी बरोवन आयले खंयचे करचेक जायना म्हळ्यार कारण कसन की म्हळ्यारी जून 13 तारीख तुलेन जून 13 तारीख तुलेन जुलै 5 तारीख पर्यंत गुरु अस्त जावन घेवन आसा गुरुग्रह आम्ही कसं म्हणताची शुक्र ग्रह आणि गुरुग्रह हे दोन्ही ग्रह अस्त आशिल्तना अस्त म्हळ्यारी सूर्या लागी आशिल्तना ताजे प्रभाव कमी जाता आता तुमगेले जराक एकदम दोळ्याक लाईट मारल्यार दोळ सोडचे जातवे तुमकां जायना दोळ सोडचेक जायना कसं करता तुम्ही दोळ धांपून घेता दोळ सोडचेक तुमकां जायना ना सूर्याल प्रकाश एकदम दोळ्या लागले म्हळ्यार तुमकां दोळ सोडचेक जायना कसन येद्रा कसा दिसना तशी हे गुरुग्रह ना शुक्र ग्रह हे सूर्याले लागी आयलतना त्या डिग्री म्हणून आसा त्या डिग्री लागी आयल कुडेन न्हिवे गुरु आणि शुक्र अस्त जाताची ताजे प्रभावाची कमी जावन घेता कशी तुमकां दोळ सोडचे जायना दोळ धांपून दवरका दोळे शक्ती असल्यार वैकेची ते सूर्याले किरण दोळे लागता म्हळ कुडेन तुमकां दोळ कशी सोडचे जायना तशीची गुरुले एक सामिप्य ते रवी लागी आयलतना तेन्ना गुरुग्रहाचे कसन एक प्रभाव आसा तेन्ना काही करचेक जायना तेतकून गुरु अस्त जलतना खंयचे रितीरी होड्डोड हवन करचेक जायना लग्न मुंजी खंयचे रितीचे तुमगेले कामिक कर्म म्हळ्यार तुमगेले स्वताचे बऱ्यापणा कितें करचे तसले खंयचेही कर्म तुमकां करचेक अवकाश मेळना त्या निमित्तान आमी कसन केलें की म्हळ्यार खंयचे रितीर हवन आनी करचेक जायना कडे हवन आनी करचेक जायना जाल्यार इतल्यानी नवीन हांगा काय म्हळ्यार परमनंट इन्फ्रास्ट्रक्चर ना स्वाम्यान आयलतना हांगो उटू रितीचे वेवस्था करका पेंडॉल घालका पावस येता म्हणल्यार ताजेर तगड घालका भितरय उटू रितीचे वस्त्र घालका जेवणाचे शामियानाची वेवस्था करका पार्किंगाची वेवस्था करका सो इतल्यानी वेवस्था न्ही करका आतां हवनही ना काही ना तर आई लोकांक कशें करचें म्हणटना कडेन आमी सांगलें पळय उटू लोकांक पुणे लोक आपल्या मूलस्थानांतल्यान पुणाक हांगा येयला आसाची तांकां सालिग्राम पूज आनी उट्टू लोकांक तांकां अवकाश मेळ्ळे की ना की तांगेले जीवमानांतू सो आमी कसन सांगलें एक दिवसाक एक देवालय सहित
सालिग्राम पूज तांकां उकाश कोण दिवे. केलो लोकांक वेंकटरमणो अत्यंत प्रितीचो, केलो लोकांक कृष्णू अत्यंत प्रितीचो, केलो लोकांक रामू अत्यंत प्रितीचो, केलो लोकांक महागणपती अंतर्गत विश्वंभराले उपासन चिंतन करचे ताका आवडताले, केलो लोकांक लक्ष्मीनारायण आवडताले. सो आमी कसन लेखले एक एक दिवसाक एक एक वाराक एक एक देवालय चिंतन करून घेऊन तांगे कडच्यान सालिग्राम पूज करे. सालिग्राम पूजा अस्त असो अस्त नाशी उरो सालिग्राम पूज करू का. प्रतिनित्य देवालय पूजा अभिषेक हंतु कसने निर्बंध ना. गुरु अस्त असो शुक्र असतो ना खंचे ग्रह असत असल्यार वैकेची सालिग्राम पूजेक खंचे रीतिरी ताज बंधन ना. बाकी हवन लग्नाक मुंजीक बंधन सुरताले, किंतु सालिग्राम पूजेक देवाल उपासनेक खंचे रीतीचे बंधन ना. त्या निमित्तान आमी तांकां सांगले एक एक दिवसाक एक 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 देवालय चिंतन करून घेऊन सालिग्राम पूज करे म्हणून सांगिल्लें आसा. त्या निमित्तानं आता सांगिल्ले प्रमाणे बुधवार दिवस म्हळ्यार फाईचे दिवसाक विष्णुले वार म्हळ्यार कितेरी पयले दिवसाक विष्णुलेची आमी चिंतन करून घेऊन सालिग्रामाक विष्णुलेची स्तोत्रान ना विष्णू कसन एक शतनामावली आसा ताजेनची अष्टोत्तर सहित पूज करता असला अवकाश दवरले. आणि हे सामुहिक नाही, तुम्ही लेखताले उठू लोकांन बसून एक पंत घालचे ना. प्रत्येक लोकांक स्वतः ताणेची सालिग्रामा पूज करता असला अवकाश तुमकां मेळटा. तुम्ही लेखताले सामुहिक जावन घेवन करचे म्हणून ना. उठू लोकांक तांकाची एक 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 सालिग्राम तांकां प्राप्त जाता. तांणी सालिग्राम पूज करून घेवन तांणी अभिषेक करून घेवन तांणी नैवेद्य करून घेवन तांणी आरती दाखवून घेवन तांणी देवालय प्रार्थना करून तांणी प्रसाद घेवचे. हंतु कसनेची सामुहिक जावन घेवन खंयचेय ना. एक मेन एक दोन यजमान उरताले यद्राक वैरी बसताले. बाकी उठू लोकांक वैयक्तिक जावन घेवन तांगेल हातानची सालिग्राम पूज करचे. ना जाल्यार तुमी लेखताले एक सालिग्राम दवरून घेवन 10 लोकांक बसचे आसा म्हणून ना. कितले लोक बसताची तितले सालिग्राम तांकां प्राप्त जाता. 10 लोक बसता जाल्यार 10 सालिग्राम, 15 लोक बसता जाल्यार 15 सालिग्राम. सो प्रत्येक व्यक्तीक ताणे स्वतः अभिषेक करून घेवन ताणे सालिग्राम करचे सालिग्राम पूज करता असला अवकाश ताका प्राप्त जाता आसा. आणि हे एक कसं पुणांतू धार्मिक कार्य जाता आसा. हे आमगेले आमी इतले मुक्काम करून घेवन आयलेच, अनेक कडेन मुक्काम केले आसा. आमी खरें सांगता जाल्यार आमी आश्रम दिक्षे तुल्यान आरंभ करून घेवन ना आमगेले मठ परंपरेंतूची असल एक 10 दिवसाक 10 देवाल चिंतन करून घेवन सालिग्राम पूज जावचे हेची फर्स्ट टायम आमगेल्या मठ परंपरेन जाता आसा. आणि हे पुण्यभूमी जावन घेवन आशिल्ले तसले पुण्यनगरी जावन आशिल्ले तसले पुणांतूची घडता आशिल्ले तसले एक संतोषाचे एक संदर्भ. कित्याक की म्हळ्यार सालिग्राम पूज घडिल्लो आसा, किंतु प्रतिनित्य एक 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 देवाल चिंतन करून घेवन सालिग्राम पूजा आमी मुक्कामांत खंय घडिल्लो नाशिल्ले. हेची प्रप्रथम पंथा घडता आशिल्लो तसले संदर्भ. तेतकून जल्तीत लोकांनी सालिग्राम पूजेन सहभाग घेवचे. कित्याक की म्हळ्यार आमी मस्त लोकांक पळयत आसाची जातकांतू विष्णू पूज तुमगेले म्हालगड करता आशिल्ले. आतां ते विष्णू पूज तुमगेले घरांत घडता ना. त्या निमित्तान तुमकां उद्योगांतू त्रास येता आसा, ना संतती प्रतिबंधक जाता आसा, ना कुटुंबांतू क्लेश मनस्ताप, ना जाल्यार उद्योग व्यवसायांतू अभिवृद्धी जायनाशिल्ली उरचे कारण कशें की म्हळ्यार तुमगेले म्हालगडे केन्ना सालिग्राम पूज करता आशिल्ले. आतां ते सालिग्राम तुमगेले गी ना आनी ते खंय सालिग्राम आसा थंय तुमगेले सेव पावता ना. असल तरेचे मस्तीतले ज्योतिष मार्गारी विचार करतना ज्योतिष मार्गारी विचार घेवन वापस हे विषय देवा लेगी प्रसाद लायतना वय हे विषय सत्य म्हळ कुडेन कडेन राता आमी कशें करचें. कडेन स्वामेले गायले स्वामेन अशी जाता आसा तेन्ना सालिग्राम पूज करा रे. ना जाल्यार खंय सालिग्राम आसा तुमगेले ते देवस्थाना वचून घेवन थंय कशें नैवेद्य ना वर्षाक एक 2-3 पंत वचून घेवन ते सालिग्रामा पूज बांदया तेज्यान बर जाता. असल तरेचे संदर्भ आमगेले आत्ताचे कालमाना लोकांक मेळटा आसा. कित्याक म्हळ्यार सालिग्राम पूज करचे तुमगेले आज्याल कालांतू पिज्याल कालांतू. आतां तुमी
तांगेले पपौत्र जावन घेनो आतां तुमी हें करता आसाची पवित्र न्ही पपौत्र जावन घेवन तुमी हें करता आशिल्ला जेन्ना आतां थोडेची कश्ट तुमकां येवचे लागले कित्याक की म्हळ्यार आतां विष्णू पूजा लुप्त जाल्लो आसा त्यातकून खंयकी तुमकां कश्ट आराम जाले नासतना तुमी ज्योतिशालयाक गेले थंय तुमकां मार्गदर्शन मेळ्ळें आतां सालिग्राम खंय 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 मेळना सालिग्रामाक एक लक्षण आसा ताका एक योग्य स्थळ आसा थंय दवरून घेवनूच पूज करची पडटा खंयची एक हें घेवन घेवन हांव सालिग्राम म्हणचेक ताका जायना सो त्या निमित्तान आमी पुणेचे सर्वही लोकांक हे अवकाश मेळका आनी गुरू शुक्र आसतना हवन इत्यादी करचेक जायना म्हणलें आलोचन करून आमी हे एक अवकाश पुणाचे लोकांक आमी अवकाश कोण घेवन दिल्लो आसा तातकून सर्व लोकांना यथाशक्ती यथा भक्ती यथा मती तुम्ही प्रेरण घेवन घेवन देव तुमकां कशी प्रेरण दिता तुम्ही कशी भक्ती जाता त्या प्रमाणे तुमकां करच्याक अवकाश आसा किंतु कसन विशय आसा स्पश्टते जावका म्हळ्यार कितें तरी हे विशय तुमगेल्या दराक आमी सांगिल्लो आसा आतां बुधवारच्या दिवसाक विष्णुलेच वार निमित्तान विष्णू अष्टोत्तर सहित पूज जाता गुरुवार दिवसू गुरुले चिंतन जावका म्हळ्यार कितें विष्णू स्वरूपी जावनूय आशिल्लें तशें जाल्यार वेदव्यास देवाले अष्टोत्तर सहित सालिग्राम पूज जाता शुक्रार दिवस आतां सांगिल्ले प्रमाणे लक्ष्मी आनी नारायण भिन्न जावन घेवन विंगड जावन घेवन केन्ना उरनाचे आमगेले संवसारांतू वैयक्तीक जिवनांतू विंगड जावन घेवन उरचे तशें जाल्यार उरताले बायल बामूण खंय तरी खंयची गांवांत उरता बायल मुंबय उरल्यार बामूण बेळगांवां उरता ना आसले ना बायल फॉरेना उरल्यार बामूण भारत देशांत उरता सो तांगेले मध्य मस्तितले अंतर आशिल्ले उरताले किंतु लक्ष्मी नारायणाल हंतू खंय आसल्यार वैकेची नित्या अवियोगिनी म्हणून सांगिल्लें आसा केन्नाही वियोग म्हणना देवाले आनी महालक्ष्मील हंतू केन्नाही वियोग म्हणना तुमकां दिसताले रामायणांतू सीता लंका कशिले राम सीता देवी नाशीच आशिल्ले वे तेन्ना वियोग आयिल्ले वे म्हणून ना एक रुपारी सीता देवी रामाल वटूची आशिल्ली हे आमकां कोणें सांगनाची तुमकां कसन दिसता वैरतुल्यान कसन दिसता की म्हळ्यार सीता लंकांत आसा राम वनवासांत आसा आनी स्वामी सांगताची तांगेले मध्य केन्ना वियोग ना म्हणून घेवन किंतु खरे अर्थ सांगता जाल्यार हाका तात्पर्य निर्णयांतू निर्णय दिल्लो आसा की ती सीता देवी एक रुपारी अदृश्य रुपारी ती सीता देवी रामाल वटूची आसा तातकून आमी केन्नाही चिंतन करतना नित्या अवियोगिनी म्हणून घेवनूच आमी चिंतन करका रामाले सीताले स्वरुपांतू केन्नाही वियोग ना म्हणून घेवनूच आमी चिंतन करका हेचीच उत्तम ज्ञान हाजे विरुद्ध जावन घेवन जर तुमी हें केलें म्हळ्यार तें विपरीत ज्ञान आनी विपरीत ज्ञान कोणाक येता ताका अंधंतमस प्राप्त जाता त्या निमित्तान आमी केन्नाही देवाल चिंतन करतना लक्ष्मी सहित जावन घेवन देवाल चिंतन करका तांगेले मध्य केन्नाही वियोग ना म्हणून घेवनूच आमी चिंतन करून घेवन तांगेले उपासन करका म्हळ्यार कितें तरी आमी शुक्रवार दिवसाक लक्ष्मी नारायण पूज दवरिल्लो आसा कडे फाल्यां बायल सांगचे नाका स्वाम्यान उट्टू लोकांक सालिग्रामा पूज करचेक दिले बायलांक कसन दिले आमी कसन करचे आमकां सालिग्राम पूज करचे जायना आमकां कसन करचे तातकून तुम्ही असं पळय महालक्ष्मी कुमकुमार्चन घालका म्हळ्यार कितें तरी बायलांक शुक्रवार दिवस अत्यंत म्हत्वाचो म्हळ्यार कितें तरी शुक्रवारा दिवस बायलांक बसून घेवन तांणी कुमकुमार्चन करचें तसले वेवस्था दवरला आसा ना फाल्याक बामणाक रांदप मेळना जातलें मुकाम जाले नंतर आमकां कशें तुमी दिलें ना आतां घरांत तुमकां कशें ना तुमी भायर वचा म्हळ्यार कडे तांणी कशें करचें तातकून बायलांक वैकेची काळजी दवरून घेवन बायलांकही अंतू अवकाश मेळका म्हळ्यार कितें तरी शुक्रवारा दिवसू हांगा कुमकुमार्चन दवरिल्लें आसा घरांत वैके पळया जर कोणे तरी अतिथी आयला बा अतिथी येवन घेवन तुमी लग्नाक येवका बामूण ना बामूण भायर गेला आनीक बायलेक येवन घेवन सांगलें की तुमी येवका म्हागेल्या चेल्याले मुंजी आसा ना म्हागेल्या चेल्याले लग्न आसा तुमी येवका बायल येना बायल येना तेचीच बामणाक सांगलें की तुमी लग्नाक येवका बामूण बायलीक घेवन घेवन वता हेचीच तात्पर्य
लक्ष्मीक डायरेक्ट तुम्ही पूजन केल्यारी ती ग्रहण करना, तिका वलूसून घेवचे अत्यंत कठीण, तिका वलूसून घेवचे मस्त म्हळ्यार मस्त कठीण, ती मस्त चंचल स्वभाव आशिल्ल्या निमित्तान महालक्ष्मी देवीक डायरेक्ट तिका पूज केल्यारी ती वलूसून घेवच्याक जायना तिका. त्या निमित्तान बामणाक येद्रा धरलं म्हळ्यारी बामणाल वटू कोण येता, बायल जावन घेवन महालक्ष्मी वैके येता. बामणाक जर पत्रीक दिलं म्हळ्यारी बामूण लग्नाक येताना बायलेक वैके लग्नाक घेवन घेवन येता. सो त्या संप्रदायात हे तुमकां इजिली कळचे कितें तुमकां एग्जाम्पल दिले. त्या निमित्तानं डायरेक्ट महालक्ष्मी पूजन करच्याक संदर्भ ना आशिल्ल्या निमित्तानं ना करचे गेल्यारी अत्यंत कठीण, अत्यंत कठीण, बिगी वलसून घेवच्याक जायना. तातूंत तिगेलो एक कृपा आशिर्वाद जावका जाल्यार लक्ष्मी नारायण उपासन केल्यार मात्र लक्ष्मी वैकेची वलूसून घेवचें जाता. म्हळ्यार कितें रे, शुक्रवार दिवस हे दवरले. शनिवार दिवसाक मुख्य प्राणाक अत्यंत महत्वाचे. शनिवार दिवस तुम्ही हनुमंताक आनी उपासन करताची. त्या दिवसाक मन्युसूक्त, वायुस्तुती इत्यादीक स्तोत्र पठणपूर्वक मधु अभिषेक दवरिल्लो आसा. आतां तुमकां दिसता आसा बाकीचे सालिग्रामाक उदकान अभिषेक करचे, हनुमंताक मधून अभिषेक कित्याक करचे? खंय तरी तुमकां आलोचन दिसलो म्होवान कित्याक अभिषेक करका, बाकी कसने हाज्यान अभिषेक कित्याक ना, म्होवान अभिषेक कित्याक कित्याक की म्हळ्यार तुम्ही सुंदरकांड म्हणून आयकल उरताले. रामायणांतू सप्तकांड आसा, सप्तकांडांतू अंतर्गत जावन घेवन एक कांड येता ते सुंदरकांड म्हणून. तंतू हनुमंताले प्रताप विवरण दिल्लो आसा. तंतू हनुमंताल काम कसन की म्हळ्यार एक आमी रामेश्वरमाले खंय येवन घेवन पावताची धनुष कोडी कसन आसा. थंय तुले ना लंका हंतू वचून घेनू, थंय लंकांतू प्रवेश करून घेनू, लंका प्रवेश करून सीता अन्वेषण करून घेनू, रामाले मुद्रिका तिका दिवन घेनू, कडेरी थंय आशिल्ले तसे लंकाचे सर्वही कसने झाड हे त्या उठूची विनाश करून घेनू, त्या विनाश केलेलं पळोवन घेनू, रावणाले अनुचर ताका धोरून घेनू, रावणाले येद्रा ताका प्रस्तुत करून घेनू, थंय रावण आनी हनुमंताले संभाषण जावन घेनू, ते चड उलबण जावन घेनू लास्ट हनुमंताल बालाक थंय उज्ज लागून घेनू, त्या उज्जेतून लंका दहन जावन घेनू, कडे लंका दहन जावन वापस हनुमंतू राम आशिल कडे किष्किंदे लागी वचून घेनू, थंय आशिल उठू विषय सांगचे. असेल एक सुंदरकांडाचे विषय येता. थंय हनुमंतू ते समुद्र उल्लंघन करून लंका प्रवेश करून घेनू, ते मुद्रिका दिवन घेनू, थंय तुलेन सीते माते कडच्यान अनेक एक अंगुली घेवन घेनू, मुद्रेचे एक चिन्ह घेवन घेनू वापस ते रामा दिवचे उरता. म्हळ्यार एक व्हड महत्वाचे कार्य रामाले एक रामायणांतू वनवासांतू अत्यंत महत्वाचे कार्य म्हळ्यार हे सीता अन्वेषण करचे. हे कार्य हनुमंतान करून आयल्या नंतर मस्त एक संतोष जाले, मस्त एक संतोष जाले. वानर न्ही तो, वानराले हंतू आशिल्ल्या जेन वानर सेनेन उठू लोकांनी किष्किंदांतू एक व्हड वन आशिल्ले आनी थंय उठूची मधुवन आशिल्ले, म्हळ्यार म्होवाचे तुमकां गूढ दिसता आशिल्ले. थंय उठू वचून घेनू म्होव आस्वादन करचेक आरंभ केले. हे एक संतोष रे. सीता अन्वेषण कार्य जालें, सीता अन्वेषण कार्य जालें, सीता खंय आसा म्हणून घेवन पळोवचेक मेळ्ळें. सीताल मुद्रिका वापस रामाक येवन घेवन पावोच तसलें कार्य सक्सेस जाल्लें म्हणलें एक उद्देशान तुमी एक करता न्ही सक्सेस पार्टी, तशीच हांगवैकेची सुलभ रितीन करका म्हळ्यार तशीच हनुमंतान ते कार्य करून घेवन आयल्या नंतर संतोषारी उठू लोकांन मधुपान केलें म्हणून घेवन येता. त्या निमित्तानं हनुमंताक त्या दिवसू शनिवार दिवसाक मधु अभिषेक केल्यार हनुमंत देव संतुष्टीत जाता. मधुपान केले कुडेन तांणी संतुष्टीत जालें न्ही, त्या निमित्तान मधु अभिषेक केल्यार आमगेलो हनुमंत संतुष्ट जावन आमगेल कार्य जाता म्हणल्या उद्देशान शनिवार दिवसाक मधु अभिषेका पूर्वक हनुमंताल उपासन दवरिल्लें आसा. तदनंतर आयतारच्या दिवसाक रामाले उपासन करचें सांगिल्लें आसा. सोमार दिवसाक कृष्णाल उपासन करचें सांगिल्लें. हे कित्याक चेंज केलें ना? आयतार दिवसू कृष्णाल दवरत आशिल्ले, सोमार दिवसू रामाल दवरत आशिल्ले. रामालेची आयतार दिवसू
आणि कृष्णालेची सोमार दिवस कारण कसं की म्हळ्यारी आयतार म्हळ्यारी रविवार म्हणताच आम्ही आयतारा कसं म्हणताची रविवार म्हणून आम्ही सांगताची. आणि आमगेल रामू खंच वंशांतू जन्मा कैलो खंच जन्मा काय आम्ही कसं म्हणून सांगताची सूर्यवंशांतू जन्मा कैलो. त्यातकून सूर्यवंशाक केंद्रीकृत जाऊन घेणं असेल तसं वार खंचे रविवार जाऊन घेणं असेल निमित्तानं रविवार दिवसाकची रामाला तुम्ही उपासन कर का म्हळ की तरी रविवार दिवसू रामाला अष्टोत्तर सहित सालिग्रामा पूजे दवरला असा. तदनंतर कृष्णाका मी खंच वंशांत आईल म्हणताच मी तांका चंद्रवंशांत तो आयलो म्हणून सांगता. यदु कुल तिलक म्हणून आम्ही ताक सांगताची यदुवंश चंद्रवंशांत ता गेलायला. राम सूर्यवंशांत आयलो कृष्णू चंद्रवंशांत आईल निमित्तानं सोमवार दिवस आम्ही कसं म्हणतात चंद्रवार म्हणून सांगतात. त्या निमित्तानं कृष्णाला उपासन खंची दिवसा दवरले सोमार दिवस दवरले. कडे तुम्ही गेलो दगडू शेठ गणपती हांगा असा मंगळार दिवस लाईन लागतं ताका. त्यात कुणू मंगळार दिवसाक हांगा विश्वंभर मूर्तीले हांगा पूजन दवरिल असा. लास्ट वापस बुधवारा कसं नसा व्यंकटरमणाला दवरल असा. तुमका विचार येतले वापस लास्ट बुधवाराक व्यंकटरमण दवरले. फाल्याक बुधवारच न्ही फर्स्ट व्यंकटरमण कित्याक दवरल ना कित्याक की म्हळ्यारी कलियुगाचे लास्ट एक स्वरूप धारण करून गेनो तिरुपती राबिल तसले एकैक हे म्हळ्यारी त्या व्यंकटेशाला मूर्ती कलियुगांत अत्यंत समीप आशिल तसले अवतार म्हणून नाही अवतार देवाले कृष्णावताराची कडे एक तज्जेचे एक अनेक रूप धारण करून गेनो भूलोकारे आईल तसले अवतार म्हळ्यारी व्यंकटेशाला अवतार. अर्थात विष्णू तुल्यान आरंभ जाऊन गेनो अंतिम जाऊन व्यंकटरमणाला अवतार पर्यंत हे संपूर्ण धार्मिक कार्यक्रम गांतून घेतील असा. हा जी चंदाई है तुमका हे जी चंदाई सांगलं कुठे तन्न तुमका उमेद येता हां असल आणि विषय असवे म्हणून ना जाल्यार तुमका जे सनेची विषय कळना म्हळ की तरी आजी हे विषय तुमगेल्या द्राक आमी सांगत असाची. सो यथानुशक्ती यथा भक्ती यथा मती तुमका कशी अनुकूल असा. खंच खंच दिवसाक तुमका केलो लोकांक व्यंकटरमण उपासन चड करताची केलो लोक कृष्णाल बद्दल मस्त लगाव असा केलो लोकांक रामाल बद्दल लगाव असा. सो खंच दिवस तुमका अनुकूल असा त्या दिवस तुमका उपासन करच्याक 100% अवकाश असा. सो सर्व लोकांनी ह्या कार्यक्रमांत तुम्ही सहभाग घेवचे. आयच्या दिवसाकय आमी चड समय आमी घेनाची कित्याक म्हळ्यार आयच्या दिवसाक बिगी आयला आमी 6:30क येवचे टायमींग आशिल्ले 6 घंटेकची आमी येवन पावला. आमी सांगले पळय तुमगेले आनी उठू आमी सांगले नवले कुठू ट्रॅफिक जाम जाता पळय मुंबईतल्यान पुण्या वच्चे ट्रॅफिक जाम जाताले पुण्यातल्यान मुंबई वच्चे ट्रॅफिक जाम जायना म्हणून आमी सांगिल्ले. त्याची प्रमाणे येताना फुल्ल खाली असा. आता गाडी धांवून सुचेक जायना कित्याक म्हळ्यार आनी 5:30 येवन पावता आमी आनी बिगी धांवयला म्हळ्यार 5:30 येवन घेवन पावताचे कडे सांगले 6 घंट्याक पावे. आणि एक थोड्याची राम नाम जप करून न्हू रघुकुमार म्हणले जप केंद्राचे आणि कची जप संख्या चड जाव तशी जावो म्हणून न्हू ह्या संदर्भात आमी विचार दवरले. पळया शाखा मठ 2022 हांगे एक भूनिवेशन आमी आरंभ केले घेवका म्हणून आमी लक्षण केले. आमी देवाल अनुग्रहान स्वामीला आशीर्वादान प्राप्तही जाले. आज त्याची भूनिवेशनांतू आमगेले मठाचे राम नाम जप हांग जाता आशिल्ले निमित्तानं हे एक जाग घेतिले एक अत्यंत पवित्र कार्याक वापरचे कायल म्हणले एक संतोष सर्व लोकांले मनांतू आसा म्हणून आमी लेखताची. ना जाल्यार आमगेले समाज बांधव आमगेले म्हणले हांतू खंय करचे जाता आशिल्ले. आतां तुमी हांगा आमगेले मठ आसा आमी वचून घेवन थंय राम नाम जप करचे जाता म्हणले एक तुमकां एक धैर्य आतां मेळिल्लें आसा. तातूंत जल तितले तुम्ही हांग येवन घेवन राम नाम जप करता आसले एक संदर्भ हांग प्राप्त जाल्लो आसा. आनीक बहुसंख्येन राम नाम जप जावो म्हणून घेवन सर्व लोकांक आमी आशीर्वाद करताची. कडेरी सभा कार्यक्रम आसा सभा कार्यक्रमा दिवसू बाकीचे विशय आमी त्या दिवस प्रस्तुत करताची. आतांनी चड आमी समय घेनाशिची आयच्या दिवसाक अत्यंत हृतपूर्वक जावन घेवन स्वामेले हांगा आगमन जाता आशिल्ले निमित्तान पुणा समाजाचे सर्वही समाज बांधवांनी अत्यंत प्रीतीपूर्वक जावन मठाचे गौरवा प्रमाणे
तुम्ही पाद्यपूजा सत्कार केल्याबद्दल आम्ही संतोष अभिव्यक्त करताची. देव सगळ्यांक बर घडवो. तुमच्या घरांतू तुम्ही करत असाल उद्योग व्यवसायांतू पुणा गांवांतू तशीच आमगेल्या हे गोडंबे वाडीन तशील तसले भूनिवेशनांतू अशील तसले एक स्वशाखा मठांतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदतुरो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेला आशीर्वाद परभाषणाच्या मी मंगल खडिताची. श्रीकृष्णार्पणमस्तु. गुरु महाराज की. सर्वान बैशीलकडनं बैसून घेऊ का. आता श्री रामतारक मंत्राचे जप जातल थोडं वेळू. सर्वांनी अंत भाग घेऊ का म्हणून विनंती. विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः. इतले दिवस तुम्ही रामतारक मंत्र जप कशी केला म्हणून आता कळता. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. आवाज है ना. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय 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 राम. जय राम जय जय राम. श्रीराम 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 जय राम जय जय राम.
श्री राम जय जय राम 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 श्री राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जल आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् अनेन श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तममठस्य सार्धपञ्चशतमानोत्सवाङ्गत्वेन संकल्पित सार्धपञ्चशतकोटित्रयोदशाक्षर श्रीरामनामतारक महामन्त्रस्य जपसंख्या परिपूर्तये भारतीरमण मुख्यप्राणान्तर्गत श्री सीतापति रामचन्द्र प्रेरणया भारतीरमण मुख्यप्राणान्तर्गत श्री सीतापति रामचन्द्र प्रीत्यर्थम् आबाल वृद्ध स्त्री पुरुषैः सह अंशतः कृत त्रयोदशाक्षर श्रीरामनामतारक महामन्त्र जपाराधनेन भगवान् भारतीरमण मुख्यप्राणान्तर्गत श्री सीतापति रामचन्द्र प्रीयताम् प्रीतो वरदो भवतु तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः। श्री सीतापति रामचंद्र भगवान की श्री संस्थान गोकर्ण पर्तगाली जीवोत्तम मठाधीश श्रीमद विद्याधिराज तीर्थ स्वामी महाराज की श्रीमद विद्याधीश तीर्थ स्वामी महाराज की। ओम श्री सीतापति रामचंद्र प्रीत्यर्थम ध्यान आवाहनादि षोडशोपचार प्रसन्न पूजनं च करिष्ये। अथ ध्यानं रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः। श्री सीतापति रामचंद्राय नमः। ध्यायामि ओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपात् स भूमिं विश्वतो वृत्वात्यतिष्ठद्दशाङ्गुलम्। ओम पुरुष एवेदं सर्वयद्भूतं यच्च भव्यम् उतामृतत्वस्येषा नो यदन्नेनातिरोहति। ओम एतावानस्य महिमातोज्यायांश्च पुरुषः पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि त्रिपादूर्ध्व उदयित्पुरुषः पादोऽस्येह भवत् पुनः ततो विश्वं व्यक्रामत्साशनानशने अभि। ओम तस्माद् विराड जायत विराजो अधिपुरुषः स जातो अत्यरिच्यत पश्चाद् भूमिमथो पुरः। ओम यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्मता वसन्तो अस्यासीदाज्यं ग्रीष्म इदमः शरद्धविः। ओम तंयज्ञं बर्हिषि प्रोक्षन् पुरुषं जातमकृतः तेन देवा अयजन्तः साध्या ऋषयश्च ये। ओम तस्माद् यज्ञात् सर्वहुतः संहृतं बृहदाज्यं पशून्तांश्चक्रे वायव्यानारण्यान् ग्राम्याश्च ये। ओम तस्माद् यज्ञात् सर्वहुतर्चः सामानि जज्ञिरे
छन्दांसि जज्ञिरे तस्माद्यजुस्तस्माद् जायत ॐ तस्मादश्वा जायन्त एकेचो भयादतः गावो हजज्ञिरे तस्माज्जाता जावयाः ॐ यत्पुरुषं व्यदधुः कतिधा व्यकल्पयन् मुखं किमस्य कौ बाहू का ऊरुपादा उच्येते ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् बाहुराजन्यः कृतः ऊरु तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत ॐ चन्द्रमा मनसो जातश्चक्षुः सूर्यो अजायत मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत ओम निर्विशीकरणार्थं तार्क्ष्यमुद्रामृतिकरणार्थं धेनुमुद्रा पवित्रीकरणार्थं शंखमुद्रा दिग्बन्धनार्थं गदामुद्रां संरक्षणार्थं चक्रमुद्रामिति पञ्चमुद्रा प्रदर्श्य ओम अमृतोपस्तरणमसि स्वाहा ओम प्राणात्मने नारायणाय स्वाहा ओम अपानात्मने वासुदेवाय स्वाहा ओम यानात्मने संकर्षणाय स्वाहा ओम उदानात्मने प्रद्युम्नाय स्वाहा ओम समानात्मने श्री अनिरुद्धाय स्वाहा नैवेद्यं समर्पयामि नैवेद्यमध्ये पानीयम् उत्तरापोषणं हस्तप्रक्षालनं मुखप्रक्षालनं करोद्वर्तनार्थे चन्दनं मुखवासार्थे ओम नाभ्या आसीदन्तरिक्षं शीर्ष्णोद्यौ समवर्तत पद्भ्यां भूमिर्दिश श्रोत्रात् तथा लोकावकल्पयन् ताम्बूलं समर्पयामि ओम सप्तास्यासन् परिधय श्रीसप्तसमिधः देवाय यज्ञन्तन्वानादघ्नं पुरुषं पशुम् ओम मंगलम भगवान विष्णुर्मंगलम मधुसूदनः मंगलम देवकी पुत्रो मंगलम गरुडध्वजः ओम मंगलम कौसलेन्द्राय महनीय गुणाब्धवे देवाय यज्ञन्तन्वानादघ्नं पुरुषं पशुम् ओम मंगलम कौसलेन्द्राय महनीय गुणाब्धवे चक्रवर्ती तनूजाय सार्वभौमाय मंगलम ओम नमो यज्ञेन ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ते हनाकं महिमानः सजन्तेऽत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः गणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि श्रीरामजानिकानि च पापानि जन्मान्तर्गतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे पापोऽहं पापकृमाहं पापात्मा पापसम्भवः त्राहि मां कृपया देव शरणागतवत्सल अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष मां पुरुषोत्तम श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये प्रार्थनां समर्पयामि अनेन संकल्पित श्रीरामनाम तारक मंत्र जपाराधनांगत्वेन श्री सीतापति रामचंद्र प्रीत्यर्थम कृत प्रध्यान आवाहनादि षोडशोपचार प्रसन्न पूजनेन भगवान मुख्य प्राणांतर्गत श्री सीतापति रामचंद्र प्रीयतां प्रीतो भवतु तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः। हॅलो सर्वांक गोत असल्या म्हणकेची फाल्यां सकाळी 8:30 गंटल्यागी विष्णु अष्टोत्तर सहित शालिग्राम पूजा कोण कोण ही सेवेन भाग घेवचे आस की
त्यांनी सेव बुक करका कोण ऑलरेडी बुक केलेलं अस की त्यांनी सकाळी 8 घंटे काही पुढे हांग येऊन उपस्थित अस का येताना त्यांनी पाट्या थोडं घेऊन येऊ का बैल मनशांनी कास मान नसल्या भारी उत्तम पाट्या थोडं पंग घेऊन हांगानेच येत आणि सकाळी 8 घंटे भितरी हांग येऊ का सकाळी 7 घंटले सुप्रभात सेव सुरू जाता सर्वांनी 7 घंटे भितर आयल्यारी भारी चांग कोणीही लेपाचे खरकट आहे कसं नाही खावचा ना अन कांदा लसूण कसं नाही खावचा ना खरकट आहे खावचा ना हांगा उपस्थित सर्व समाज बांधवाला विनंती त्यांनी सर्वांनी रात्री भोजना व्यवस्था केलेलं असं त्यांनी भोजन कोरनूची मुखार सुका म्हणून विनंती